पावसाळ्यात फॅमिली ट्रिपचा प्लॅन करताय तर थांबा. रोडवर 4 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात. आज रविवार आहे आणि त्यामुळे पर्यटकांकडून आता कास पठार पाहायला पसंती दिली जाते. मोठ्या संख्येने इथं गर्दी केली जाते. राज्यासह देशभरातून पर्यटक कासमध्ये दाखल झाले आहेत. सह्याद्री आणि शांतीचं समीकरण खरंच खूप महत्वाचं. त्यामुळं पावसाळ्यात जर कास पठारावरची फुलं बघताना गर्दीला आपल्याला कंटाळा येत असेल तर त्याचाच पर्याय म्हणून आपण आज या किल्ल्यावर चाललोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तमाम प्राणियों को जय. जय शिवराय मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये आणि एका नवीन व्हिडिओ मध्ये. या व्हिडिओ मध्ये आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती त्या किल्ल्यावर. किल्ल्याचं नाव आहे रायरेश्वर. आपण आलो वाईकडून. रायरेश्वरला येण्यासाठी आपल्याला मेन 2 मार्ग आहेत. एक येतो पोरकडून आणि एक येतो वाईकडून. वाईकडून आल्यावर आपल्याला किमेंटचा रस्ता दिसतोय, तो थेट आपल्याला पायथ्याशी नेईल रायरेश्वराच्या. तर आता तिथे जाऊया आणि त्या गडाला अनुभवूया. रायरेश्वर म्हणजेच स्वराज्याचं जन्मस्थान. छत्रपती शिवरायांनी मुठभर मावळ्यांना सोबतीला घेऊन इथल्याच महादेवाच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली. याच रायरेश्वरावर आढळतात 200 प्रकारच्या फुलांच्या प्रजाती. थोडीशी ट्रेक केल्यानंतर सिमेंटच्या पायऱ्यांनी आपण पोहोचतो या लोखंडी शिडीपाशी. लोखंडी शिडीची जी डागडुजी आहे ती चांगल्या पद्धतीने केलेली आहे, त्यामुळं ह्या शिड्या अजून सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला गडावर पोहोचण्यास मदत करतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी ह्या किल्ल्यावर महादेवाचं मंदिर आहे, कुठे नाही सर खूप नाही वत केलं तळेजवळ पाहू जाऊयात आपण त्या तारीखला. तर केल्यावर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी आपल्या काही सवंगड्यांसोबत शपथ घेतली. त्यांनी ह्या रयतेवर होणारा अन्याय, तो मुघलांनी निजामांनी केलेला अन्याय बघून त्यांच्या मनात अशी आली की आपण आपलं स्वराज्य, स्वतःचं राज्य निर्माण करावं. कोणत्याही स्वराज्याची शपथ ह्याच किल्ल्यावर सर. तर ठीक आहे, तर आपण आता पठारावर पोहोचलोय. त्या ज्या लोखंडीच्या शिड्या आहेत त्या तिथून आल्यानंतर आपल्याला विस्तृत पठार चालू होतं. आज बहुतेक सर्वच ठिकाणी धुके आहेत, त्यामुळं आज ट्रेकिंगमध्ये व्हिडिओमध्ये एवढं काय दिसणार नाही, परंतु प्रत्येक स्पॉटला कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि आता आपण ह्या पठारावर जे पोहोचलोय त्या पठारावर आपल्याला विविध प्रकारची फुलं बघायला भेटत आहेत. फुलांनी हे पठार तसं कास पठार भरून जातं. तसंच आता सप्टेंबरमध्ये हे रायरेश्वरचं जे पठार आहे ते भरून जातं. ते रायरेश्वराचं मंदिर आहे, जे मेन स्पॉट आहे या ठिकाणाचा, तो पण आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहे. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा शेवटपर्यंत, कारण की आपली इतिहास जगण्यासाठी आपल्याला यावं लागतं. आणि जर येत नसाल तर तुम्हाला इतिहास जगण्यासाठी आम्ही हे व्हिडिओ पुरवत असतो. त्यावर टाईल्सने बनवणारा हा जो रस्ता आहे तो आपल्याला पोहोचवतो या तलावापाशी. तलावाला राईट साईडला टाकत आपण पुढे मंदिराच्या दिशेने वाटचाल करतोय. निसर्ग जरी हा सुंदर दिसत असला तरी पण एखाद्या ट्रेकरसाठी आणि एखाद्या व्हिडिओग्राफरसाठी हा एक शाप असतो, कारण की धुक्यामध्ये जे व्ह्यूज आपल्याला दाखवायचे ते दाखवता येत नाहीत. हालाकी धुकं आहे, एन्जॉय करतोय आपण निसर्ग आणि दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा करतोय. दादा, हा ट्रॅक्टर कसा आणला वरती? खोलून आणला पूर्णपणे, म्हणजे इंजिन वगैरे सगळे वरती आणले आणि नंतर त्यानंतर असेंबल केला. हा, कुठून आला? आम्ही मेढा. हो, याला आपल्याला जेवढं सुंदर आणि सोपं वाटत असले ना तेवढंच अवघड या लोकांचं इथलं जीवन आहे. कारण की तुम्ही माझ्या मागे बघताय इथं धुकं आहेत. आपल्याला इथं येऊन खूप छान छान वाटतं, परंतु इतर तुम्ही बघितलं तर इथे एक तुम्हाला ट्रॅक्टर दिसतोय माझ्या मागं. आता हा ट्रॅक्टरचे पार्ट्स त्यांनी पूर्णपणे वेगळे करून वरती आणले आणि त्याच्यानंतर त्याचं असेंबलिंग केलं आणि नंतर हा ट्रॅक्टर या गावामध्ये उभा राहिला आहे. म्हणजे अशाच अनेक वस्तू मग बांधकामाच्या असू द्या किंवा
इतर काही गोष्टी असू द्या, त्यांना डोक्यावरून ओझे करूनच या ठिकाणी आणावं लागतं. हे प्रत्येकाचं जीवन तर त्या ठिकाणी एक वेगवेगळं रूप रंग घेत असतं. आपण या ठिकाणी फिरायला येतो, परंतु त्या जे लोक इथं राहतात त्यांचं जीवन मात्र एका वेगळ्याच समस्यांनी घेरलेलं आहे. त्या समस्यांचं निराकरण कदाचित होऊ शकेल, कारण की एवढ्या पठारावर रोड आणणं हे शासनाला शक्य जरी असलं तरी ते खूप खर्चिक आहे. आपण पोहोचलो त्या ऐतिहासिक स्थळी, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची शपथ घेतली होती. हेच ते मंदिर आहे, ज्या मंदिरामध्ये आपण आता प्रवेश करतोय. मोठमोठ्या आदिलशाही असो, कुतुबशाही असो किंवा निजामशाही असो, या सर्वांच्या नाकावर पाय देऊन एवढं मोठं स्वराज्य स्थापित करण्याचं ध्येय या महाराजांना महादेवांनी दिलं होतं. थोडासा प्रवास केल्यानंतर पठारावर आपल्याला इथे रायरेश्वराचं मंदिर बघायला भेटलं. मंदिराच्या समोरच आपल्याला इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा बघायला भेटतो. नमः पार्वती पदे. महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आपण जाऊ शकतो त्या पठारावर, ज्या ठिकाणी 7 रंगाची माती बघायला भेटते. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे कास पठाराप्रमाणे सप्टेंबरमध्ये या पठारावर सुद्धा अनेक प्रकारची विविध फुले आपल्याला बहरलेली बघायला भेटतात. इथली माणसं, इथलं राहणीमान अनुभवायला एकदा तरी आपण या रायरेश्वरला भेट दिलीच पाहिजे. त्याच्या पठारावर जसं आपल्या रायरेश्वराचं मंदिर बघायला भेटतं, तसंच पांडवकालीन लेणी ही सुद्धा बघायला भेटतात. आपण पठारावर ज्यावेळी एंट्री करतो त्यावेळी राईट साईडला एक रोड जातो, तो जातो पांडवकालीन लेण्यामध्ये. आणि त्या पठारावरून फुलांच्या सानिध्यामधून आपल्याला हा रोड आणतो त्या लेण्यांपाशी. लगभग 10 ते 15 मिनिटांचा प्रवास आहे आणि त्यानंतर तुम्ही पोचून जाल या ठिकाणी. बहुतांश लोक या ठिकाणी यायचं टाळतात, परंतु आपण आज इथं हे सुद्धा कव्हर केलेलं आहे. फॅमिलीला फिरवण्यासाठी जर तुम्ही कोणताही किल्ला शोधताय ना, तर रायरेश्वरपेक्षा सुंदर आणि अप्रतिम किल्ला फॅमिलीसाठी नाही आहे. कारण की ट्रेकिंग एकदम सोपी आणि बघायसारख्या वास्तू आणि सौंदर्य हे खूप जास्त आहे. तुम्ही माझ्या मागं बघताय की चारही बाजूला आपल्याला हिरवळ दिसते. हिरवळीमध्ये जर तुम्ही पावसाळ्यात येत आहे तर तुम्हाला हे फुलांचं साम्राज्य इथं पसरताना दिसतं, जे बघायला आणि अनुभवायला खूपच सुंदर वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. व्हिडिओला जर लाईक केले नसेल तर नक्कीच लाईक करा. भेटूया तर पुन्हा एकदा नवीन किल्ल्यावर, नवीन ट्रेकवर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.